मॅगी सर्वांनाच आवडते. असं कोणी नसेल की ज्याला मॅगी आवडत नाही. पण ही 2 मिनिटामध्ये तयार होणाऱ्या मॅगीमध्ये थोडा बदल केलात ना, तर जबरदस्त टेस्टी ही मॅगी तयार होते. मुलांना दिलात ना, तर खरंच खूप आवडीने खातील आणि तुम्हाला नेहमीच बनवण्याची फर्माईश करतील. कारण त्याच-त्याच पद्धतीने नेहमी खायचा कंटाळा येतो. तर थोडाफार बदल करून या पद्धतीने नक्की बनवून पहा. तुम्हाला ही खूप आवडेल. तर त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये घ्यायचं आहे 2 चमचे तेल. त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या मी इथे ना बारीक चिरून घातलेल्या आहेत. थोडंसं लसूण जरा जास्त घातलात ना, तर खरंच खूप छान टेस्ट येते. लसूण थोडंसं लालसर करायचं आहे आपल्याला, तर असं कच्चा नाही ठेवायचं. बघा असं लालसर झाला, की यामध्ये ना एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. आता तुम्हाला उभा चिरलेला नको असेल, तर बारीक चिरूनही घालू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं घालू शकता. पण मॅगीबरोबर कसं लांबडे नूडल्स असतात, त्याच्यामध्ये हे लांबडे कांदे ना दिसायला छान दिसतात. त्यामुळे मी उभा चिरून घातले. त्यानंतर थोडीशी घालायची सिमला मिरची, तीही बारीक उभी चिरून घेतलेली आहे. आता ह्याला ना मीडियम गॅसवरती आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं तेलामध्ये. तर तेलामध्ये बघा सिमला मिरची आणि थोडंसं फ्राय होण्यासाठी पण यामध्ये थोडंसंच मीठ घालणार आहोत. एक 2 पिंच एवढं. कारण जो मॅगी मसाला असतो ना त्यामुळे ते मीठ असतंच. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मीठ वरून घालायचं नाही आहे. त्यामुळे फक्त भाज्यांना फिक्या-फिक्या लागू नये म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यामुळे काय होतं व्यवस्थित भाज्यांना लागतं. थोडा वेळ हलकंसं परतून घ्यायचं बघा. कांदा थोडासा मऊ असा झालेला आहे, गुलाबीसर रंगाचा आलेला आहे. इतपतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही सॉसेस ॲड करायचे. तर मी 1 चमचा व्हिनेगर घालते. 1 चमचा इथे मी शेजवान चटणी घालते. शेजवान चटणी नसेल तर नाही घातलात तरी चालेल आणि 1 चमचा टोमॅटो केचप घालते. टोमॅटो केचप मात्र नक्की घाला. चटपटीत टेस्ट ना खूप छान लागते. आणि 1 चमचा चिली सॉस घालते. सोबतच 1 चमचा सोया सॉस घालते. आता हे जे सर्व सॉसेसमध्ये ना मीठही असतं, त्यामुळे मी फक्त थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून जास्त घालायचं नाही. आता सॉसेस घातल्यानंतर 1 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. म्हणजे सॉसेसचा फ्लेवर सगळ्या भाज्यामध्ये छान येईल. बघा आणि गॅस एकदम मंदवरती केली आहे बरं का, कारण यामध्ये पाणी नाही आहे अजून. त्यामुळे मंद गॅसवरती परतल्यानंतर यामध्ये आता पाणी किती घालायचं आहे, तर जो चहा पिण्याचा कप असतो ना, ते इथे मी 2 कप पाणी घालते. कारण 1 कपाला मॅगीला 1 कप पाणी लागतं. त्यामुळे आपण इथे 2 मॅगी बनवतोय, त्यामुळे 2 कप मी इथे पाणी घातलेलं आहे. नॉर्मली हा चहाचा कप सगळ्यांच्या घरी असतो, त्यानेच मापून घ्यायचं. तर इथे 2 कप पाणी घातल्यानंतर याला ना उकळी येऊ देऊया. आता गॅस केला आहे मीडियमवरती आणि उकळी आणताना यामध्येच घालणार आहोत आपण जे मॅगीमध्ये मसाला येतो ना तो. तर दोन्ही पॅकेट मी इथे घालून घेते. बघा हे दोन्ही पॅकेट घालायचे आहेत आपल्याला आणि आपण काय वेगवेगळं असं उकळवून घ्या, नंतर ते मिक्स करा, त्याच्यापेक्षा झंझटमारी करायचीच नाही. पटकन या पद्धतीने बनवलात ना तर कमी वेळामध्ये तुमची ही चटपटीत अशी मॅगी तयार होते. आता मसाला मिक्स करून घेतल्यानंतर उकळी आलेली आहे बघा. असं एक उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये मॅगी घालायची आहे. तर मॅगी मी इथे ना 2 पार्टमध्ये असं तोडून घेते. म्हणजे काय होईल आपल्याला सर्व्ह करायला वगैरे सोपं पडेल आणि शिजवायलाही सोपं पडेल. त्यामुळे मी असं मध्यभागी तोडून घेते. 2 तुकडे करून घेते बघा असे आणि याला आता आपण शिजवून घेणार आहोत. तर गॅस मीडियमवरती करायचा आणि मीडियम गॅसवरती आपण ही शिजवून घेणार आहोत. ही ना थोडंसं असं मॅगी शिजवताना ना थोडीशी आपण सुपी अशी ठेवायची. म्हणजे काय होतं थोडा वेळ आपण जेव्हा खाईपर्यंत ना मग नंतर ते एकदम ड्राय होते. त्यामुळे थोडंसं असं लिक्विडी ठेवायची म्हणजे टेस्टी लागते. खातानाही मजा येते मॅगी. आता हे बघा मस्त असे फोक घेतलेले आहेत आणि हे नूडल्स आपण असे सोडून घेऊया. फोकने कसं वर खाली करायला सोपं पडतं. मस्त अशी आपली सुपी मॅगी तयार होते. जास्त मेहनत न करता झटपट अशी ही मॅगी तयार होते. तुम्हाला जर जास्त सुपी हवं असेल तर थोडंसं पाणी वाढवू शकता. अर्धा कप एवढं पाणी तुम्ही जास्त वाढवू शकता. पण 2 कप पाणी बरोबर आहे. तर बघा आपली मॅगी मस्त तयार झालेली आहे. व्यवस्थित शिजली गेलेली आहे. तर आता हे बघा थोडेसे दिसत असेल ना थोडंसं पाणी आहे. एवढं पाणी ठेवायचं आहे. आता गॅस बंद करून आपण ही मॅगी सर्व्ह करूया. तर एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायची मस्त अशी बघा लिक्विडी सॉफी मस्त लागते ही मॅगी. एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही मॅगीची रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती असतात ज्या तुम्ही लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करू शकता. म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच मिळेल. तर नक्की पहा, करा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत. झटपट फक्त 5 मिनटात तयार होणारी ही मॅगी.
आणि यामध्ये भाज्या घातल्यामुळे मुलंही आवडीने खातील आणि खरंच खूप टेस्टी लागते या पद्धतीने बनवल्यामुळे. कारण सॉसेस वगैरे तर आपल्या घरामध्ये असतातच. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगायला अजिबात विसरू नका बरं का.